एक आहे, काँग्रेसमध्ये स्वातंत्र्य आहे आणि ज्याने त्याने आपापल्या समाजासाठी आपापले प्रश्न मांडावेत, ते प्रखरपणे मांडावेत आणि तिथे मुभा आहे बोलायला. पण ह्या भाजपमध्ये, मोदी साहेबांच्या सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना तुम्हाला जर सत्ता भोगायची तर चुपचाप आम्ही सांगू तसं राहा. आणि मग हे असं या पद्धतीने जे लोकशाही चाललेली आहे, त्याचा हा प्रकार आहे. आणि देवेंद्र फडणवीस किंवा आपले जे देशाचे माननीय पंतप्रधान जे आहेत मोदी साहेब, यांच्या राज्यामध्ये हे असंच राहणार हुकुमशाही पद्धतीने. आणि समाजाचं आदिवासीमध्ये काय झालंय, आदिवासीमध्ये लढवय नेते नाही. आम्ही जे लढवय नेते होतो, पब्लिकच्या वतीने आम्ही लढत आलोय. मी तर 30-32 वर्ष हेच काम केलेलं नाही, 40-42 वर्ष हेच काम करत आलोय. आणि मग आमच्यासारखे सत्तेमध्ये असताना काँग्रेसच्या विरुद्ध सुद्धा जात होतो. काँग्रेसने जर का चूक केली तर आम्ही तडकाफडकी त्यांच्या विरुद्ध जात होतो. आणि आमचं समाज, आता माझं सरकार असताना मी सरकारमधनं राहूनच मी ती केस जिंकलो ना, गोंडगोवारीची केस. पण हे देवेंद्र फडणवीस हे बोगसांच्या बाजूने असल्यामुळे आणि बोगसांना साथ देणारा माणूस आहे. तो खऱ्या आदिवासीचा माणूस नाही. आणि त्याची ती जलन आहे किंवा काय आहे माहित नाही, कुठल्या जन्माचं ते आमच्यावर बदला घेत आहेत त्यांनाच माहीत. परंतु सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांना हे का कळत नाही, त्या त्या पक्षात जातात कशाला? हा भाजप हा पक्ष आदिवासी दलित आदिवासींचा नाहीच आहे. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पेटवणारे लोक हे आपल्याला मदत करतील का? आम्हाला मदत करतील? हे शक्य नाही. त्यांना राज्यघटना मान्य नाही. त्यांना हे सगळं मान्य नसल्यामुळे राखीव जागा असणं हे त्यांना, म्हणजे आदिवासींनी असं कितपत पडून राहावं. अरे या देशात राज्यघटना आहे. मायबाप राज्यघटना आहे. कोणाचा बाप थांबू शकणार नाही. आणि त्या शक्तीच्या आधारे आम्हाला जे काही आधार आहे तो आधार आहे. आणि निश्चितपणे यांनी कितीही कारनामे करण्याचा प्रयत्न केले तर आम्ही ते होऊ देणार नाही. पण सत्ताधारी आमदार काही बोलत नाही, याचं दुःख इथे व्यक्त करतो.